सो हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसापासून मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं होतं. तर ते म्हणजे की मंगळसूत्र कलेक्शन्स. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये म्हणजे की माझ्या लग्नाला झालं आहे 1.5 वर्ष, आणि ह्या 1.5 वर्षामध्ये मी किती कलेक्शन्स केले आहेत मंगळसूत्राचे, ते मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायचे आहेत. ॲक्च्युली मला अजून कलेक्शन करायचे होते, पण नाही जमलं मला. म्हणून आता जेवढे आहेत तेवढे तुम्हाला मी दाखवणार आहे. ओके. हे माझं फर्स्ट मंगळसूत्र आहे, जे मी लग्ना अगोदरच खरेदी केलं होतं मार्केटमधून, की असंच साधं एखादं राहू दे म्हणून मी असं घेतलं होतं मंगळसूत्र. तर याची व्हिडिओ क्लिप मला मिळत नाही आहे. मी शूट पण केलं होतं, पण मला व्हिडिओ मिळत नाही आहे याचा. म्हणून मी तुम्हाला हा फोटोमध्ये शेअर करत आहे, की हे पण एक मंगळसूत्र माझं आहे. अजून एक तसंच आहे सिम्पलमध्ये. हे बघा. हे थोडंसं ना गोल्ड कलरमध्ये येतं, म्हणजे थोडंसं गोल्डिश कलरमध्ये आहे. आणि हे सिंपल काळे मणी आहेत आपले रेग्युलरवाले. तर हे सुद्धा असंच मी साडीवरती वगैरे वेअर करत असते, सिंपल वगैरे साडी घातली तर. आणि खरंच खूप छान वाटतं असं साडीवरती असे लॉंग मंगळसूत्र. तर हे होतं सेकंडवालं. आणि त्यानंतर आणि हे दोन्ही मी कल्याणमधून घेतले आहेत, कल्याण मार्केटमधून. त्यानंतर आहे हे असं मंगळसूत्र. हे मंगळसूत्र मी डोंबिवलीवरून घेतलं आहे, म्हणजे हे मला माझ्या मम्मीने घेऊन दिलं आहे. तिच्यासोबत मी मार्केटला एकदा गेली होती, तर तेव्हा तिने मला हे घेऊन दिलं होतं. आणि मला खरंच मंगळसूत्र खूप म्हणजे खूप आवडतात, पण मी हे घालत नाही. मी आतापर्यंत फक्त याला एकदा का दोनदाच घातलं असेल. हे पण छान वाटतं. जर साडी काठापदरी असेल ना, तर खूप उठून दिसतं. त्यानंतर हे एक मंगळसूत्र आहे. हे मी माझ्या इथून मंगळवारचा जो मार्केट असतो तिथून घेतला आहे. हे वाला मी जास्त यूज नाही करत, कारण हे खूप जास्त बटबटीत वाटतं. म्हणून मी हे एकदा सुद्धा नाही घातलंय, म्हणजे घातलं असेल एखाद्या वेळेस, पण मी जास्त यूज करत नाही. आणि आता तर हे मला बिलकुलच आवडत नाही, म्हणून मी नाही घालत. आणि याचा जो मधला डायमंड आहे ना, तो सुद्धा पडलेला आहे, म्हणून मी हे असलं काय आता घालत नाही. त्यानंतर माझं खूप जास्त फेवरेटवालं मंगळसूत्र म्हणजे ते हे पॅन्डन आणि हे मंगळसूत्र, हे दोन्ही पण वेगळं वेगळं आहे, वरचं आणि हे खालचं. हे जसं थोडंसं लॉंग मध्ये येतं, पण हे लुक वाईज खूप छान दिसतं कुठल्याही काठापदरा साडीवरती. आणि हे जे पॅन्डन आहे हे मी आमच्या इथून बुध मार्केटमधून घेतलं होतं, जे मला खरंच बघता क्षणी खूप जास्त आवडलेलं. तर मी हे घेतलं होतं आणि ही छान दिसतं हे. इथे वरती पण मणी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा कलर्स आहेत, तुम्ही बघू शकता, ग्रीन आणि रेडमध्ये. हे छान वाटतं घातल्यावरती. याला पण मी एकदाच वेअर केलं आहे, पण हे लुक खूप छान देतं. त्यानंतर हे वालं मंगळसूत्र, हे सुद्धा मी आमच्या इथून बुध मार्केटमधून घेतले. तर आणि याला घालायचा अजूनही माझा मुहूर्त लागलेला नाहीये, आणि मला हे घालण्याची खूप जास्त इच्छा आहे. हे माझं खूप फेवरेटवालं आहे. फेवरेटवालं म्हणजे मी अजून घातलं नाहीये, म्हणून मला याची जास्त ओढ आहे, की कधी घालेल, कधी घालेल, कधी घालेल. पण तसं काही चान्सच मला मिळत नाही, की मी हे असं घालू वगैरे. हे पण तुम्ही बघू शकता, की याचं पॅन्डन कसं आहे. म्हणजे भरपूर दिवसाचं घेतलेलं आहे, पण घातलेलं अजूनही नाहीये. सिंपल आहे, पण मला असं माझ्याकडे काही नव्हतं या टाईपमध्ये. हे पण काठापदरी साडीवरती एक नंबर दिसणार आहे. तर जेव्हा घालेल मी,
तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की हे साडीवर कसं वाटतं. ॲक्च्युली मला साडी घालून बसायला पाहिजे होतं. तर हे असे एवढे काही होते माझ्याकडे लॉंगवाले. आणि आता मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे शॉर्टवाले कसे. तर आता हे आहे एक डायमंडवालं ग्रीन. हे देखील खूप छान दिसतं गळ्यामध्ये घातल्यावरती. असं कधी कधी काळ्या मण्यांचं पण खूप छान दिसतं गळ्यात. तुम्हाला लांबून मला वाटत नाही दिसत असेल एवढं, पण हे खूप छान वाटतं घातल्यावरती. मलाही खूप आवडतं. आणि हे एक आहे हे काळ्या मणींचं. हे पण खूप मस्त आहे. पण मी हे मिशोवरच घेतलं होतं. पण ना ते असं घातलं की मांजर सारखं दिसतं मला, म्हणून मी ते शक्यतो नाही घालत. म्हणजे असं काहीसं आहे ह्याचं पॅटर्न. कधीतरी चांगलं पण दिसू शकतं हे, जर कुठल्या लुकवरती आपण क्रिएट वगैरे करायचा प्रयत्न केला तर. म्हणजे तुम्हाला जवळून दाखवते मी. छान आहे. क्रिस्टल मणी आहेत पण ते मोठ्यामध्ये आहेत आणि पूर्ण काळी पोत आहे. त्यानंतर हे पण मी असंच घेतलं होतं साधं मार्केटमध्ये. हे पण छान आहे. कधीतरी घालते मी हे सुद्धा. त्यानंतर हे तर तुम्ही बघितले आहेच, मी तुम्हाला शेअर केले होते. तर हे असं काहीच आहे ब्लॅक. हे सुद्धा खूप छान वाटतं घातलं. ती चेन टाईप आहे, पण मी जास्त कधी घातलं नाहीये हे, कारण मला असं वाटतं की त्याचा कलर वगैरे जाऊ शकतो लवकरच. हे पण मी मिशोवरूनच घेतलेलं आहे. आणि हे इनविजिबल वालं मंगळसूत्र आहे शॉर्ट मधलं, डायमंड वाले आणि वरून काळे मणी आहेत. हे पण खूप छान वाटतं घातल्यावरती, युनिक असा लुक देतं. पण असे मंगळसूत्र मी नाही घालत, मी उगाच घेतले आहेत खरं सांगू तर. पण बघू आता कधी माझा मुहूर्त लागला तर घालेल. हे पण आहे. तर इथे सगळा गोंधळ झालाय वरती. पण हेही असं काहीसं आहे. छान दिसतं, पण मला ते पूर्ण चेन वाला आवडत नाही. त्यानंतर हे एक आहे. हे पण मिशोवरूनच घेतलं आहे. हे लाल मण्यांचं आहे. हे मी लास्ट म्हणजे फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती तेव्हा घेतलं होतं मी हे मंगळसूत्र. मी त्याच्या अगोदरच घेतलं होतं. आणि हे बघा छान आहे हे पण मी पण हे पण रेग्युलर वगैरे यूज करत नाही. मी रेग्युलर कधी कधी हे जे माझं गोल्ड मधलं आहे मी हेच घालते. नाहीतर मग जर कधी याचं काही प्रॉब्लेम असेल आणि कुठे जायचं वगैरे असेल लांब, तर मी गोल्डचं यूज नाही करत. मी ते काढून ठेवते आणि हे आपले असे जे साधे वगैरे असतात ना, मी तेच घालते. कारण की एवढं घालून वगैरे फिरणं पॉसिबल नाही होत कधी कधी काही टाईममध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की सध्या जमाना कसा आहे. आणि मला सुद्धा खूप भीती वाटते की गोल्डचं बाहेर घालून जायला. म्हणून मी घरात असेल तर मग मी तेच वेअर करत असते. ठीक आहे. तर हे असं काहीसं होतं माझं मंगळसूत्र कलेक्शन. तर गाईज तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. अजून पण खूप काही शेअर करण्यासारखं आहे. काही गोष्टी आहेत माझ्याकडे, त्या पण मी तुमच्यासोबत हळूहळू मी शेअर करेलच. तर व्लॉगला तर असे काहीसे होते माझे लॉंग मंगळसूत्र आणि शॉर्ट मंगळसूत्र. तर थोडंसं लांबून मला वाटते की थोडाफार व्हिडिओ ब्लर झाला असेल. ॲक्च्युली परत माझा बघण्याचा अँगल चुकतो, इकडे बघू का इकडे बघू. पण इथे कॅमेऱ्यामध्ये बघणे म्हणजे बघायला पाहिजे. आणि हे माझं कलेक्शन होतं मंगळसूत्रांचं. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला सांगा.
अजून पण माझे 2-3 मंगळसूत्र जे होते ते माहीत नाही हरवले आणि कुठे ठेवले गेले आहेत. पण हे एवढेच आहेत मी सध्या 1.5 वर्षामध्ये म्हणजे वर्षभरामध्ये एवढे काही कलेक्ट केले आहेत. आणि जे शॉर्टवाले आहेत ते मी आत्ता काही महिन्यांअगोदर मी घेतले वगैरे असतील. तर अजून मला अशी खूप जास्त हौस आहे मंगळसूत्रांची, तर मी हळू-हळू करून अजून कलेक्शन्स करेल. घालण्याचा तर पत्ता नाहीये, पण कलेक्शन्स मी नक्कीच करेल आणि तुमच्यासोबत मी हळू-हळू सगळं काही शेअर करेल. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला तर मग बाय.